आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कुर्डुवाडी प्रकरणातील महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्य। अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीमुळे हा घोळ झालाय हे सगळ्यांना माहिती आहे। सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केला जातोय, रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुणे जिल्ह्यात 2,86,000हून अधिक कुणबी नोंदी आढळल्या। 51,349 जणांनी अर्ज केला होता। अर्ज केल्यानुसार त्यांना दाखले देण्यात आले। आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यातील नागरिकांनी सर्वाधिक कुणबी दाखले घेतले। शिर्डीमध्ये सुजय विखेंचं बॅनर फाडल्याचं प्रकरण, पोलिसांना तक्रार करणाराच निघाला आरोपी। पोलिसांच्या तपासात निष्पन्न, पोलिसांनी आरोपी विशाल अहिरेसह तिघांनाही घेतलं ताब्यात। देशभरात एसआयआर लागू करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची आज बैठक। सर्व सीईओ त्यांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा देणार। देशव्यापी मतदार यादी पुनरावलोकनाची ही रूपरेषा अंतिम करणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी, तर जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार। आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर निर्णयाची शक्यता। सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 जणांच्या जामिनाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान। मालेगाव बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची हायकोर्टात धाव। विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची सुद्धा मागणी। सणासुदीच्या काळात सोनं चांदीच्या दरात झळाळी। सोन्याचे दर आता प्रतितोळा 1,08,000वर, चांदी प्रतिकिलो 1,28,000वर। मागच्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 2.5% वाढ। थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी आता नक्षलवाद्यांचा नवा नेता। नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये देवजीच्या नावावर शिक्कामोर्तब। 21 मे रोजी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता बसवराजचा खात्मा। देवजी गेल्या 35 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय। राज्यात जनगणनेची तयारी सुरू। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त, तर समितीमध्ये गृह, वित्त, महसूल, नगरविकास, ग्रामविकास या विभागांच्या 10 अतिरिक्त मुख्य सचिवांचा समावेश। सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी या समितीची किमान 3 महिन्यांतून एकदा बैठक होणार।